त्या पत्रकार परिषदेच्या संदर्भामध्ये ज्या देवदत्त निकमांच्या बद्दल मी बोललो त्यावर प्रिंट मीडियाच्या काही पत्रकारांनी अगदी संतोषराव वळसे असतील किंवा बाकीच्या मंडळींनी त्यांची प्रतिक्रिया विचारली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं सुपारीबाजांना योग्य वेळेला उत्तर देऊ. तर माझं म्हणणं असं आहे, ते उत्तर द्यायला का आले नाहीत? आता काल परवा जे कोण आले होते, मला तर काही ह्या लोकांची 10 किलोमीटरच्या पुढे ओळख असेल मला असं वाटत नाही. यांना कोण ओळखतं काय आता तुम्हाला माहिती आहे, यांचं योगदान काय, यांची पात्रता काय, आणि कोण हे यादव बिदव. आता हे काय लालू यादवच्या घरातले आहेत का मुलायम सिंग यादवच्या घरातले का शरद यादवच्या घरातले आहेत, कुठले यादव आहेत मला माहीतही नाही. आणि ते दुसरे एक होतं ते माझ्या पोराच्याच वयाचं होतं, ते काल परवा त्यांच्या मागे हिंडताना दिसतंय, काल परवापासूनच्या कालच्या निवडणुकीपासून. त्याच्या आधी तर मी कधी त्याला पाहिलेलं पण नव्हतं. शेजारच्याच गावातलं जरी असलं तरी मी ते बालिश पोरग आहे आणि ते बालिश सारखं आपलं काहीतरी बोलत होतं. तर त्या अशा लोकांना मी फालतू महत्त्व देत नाही, त्यांची पात्रता पण नाही माझ्याबद्दल बोलायची. मी आज राजू शेट्टी साहेबांनी जिल्ह्याचं अध्यक्षपद मला दिले. हा शरद पवार साहेबांचा जिल्हा आहे, अजितदादांचा जिल्हा आहे, आणि एवढ्या मोठ्या जिल्ह्याचं अध्यक्षपद देत असताना राजू शेट्टी साहेबांनी माझ्यात काहीतरी पाहिलं असेल. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझं तर म्हणणं आहे, ज्यांच्याबद्दल मी काही बोललो असेल किंवा त्यांचं म्हणणं मी आरोप केले, मी त्या भूमिकेवर आजही ठाम आहे. मला त्यांना विचारायचं आहे, तुम्ही तोंड का लपवलं, तुम्ही का हिंमत केली नाही माझ्या समोर यायची. माझं आजही त्यांना चॅलेंज आहे. हे जे काही मी मुद्दे उपस्थित केले त्याच्यावर मी आजही ठाम आहे. आणि त्यांनी समोरासमोर जर त्यांना माझं आव्हान पेलायचं असेल तर त्यांनी यावं, शेजारी बसावं. देवदत्त निकमांनी शेजारी बसून मी जे काही प्रश्न विचारले त्याच्यावर त्यांनी समाधानकारक उत्तर या ठिकाणी द्यावं. त्यांच्याकडे उत्तर नाही म्हणून त्यांनी तोंड लपवलंय आणि ते हे असे लिंबू टिंबू लोकांना पुढे पाठवतात. अशा लोकांना मी फारसं महत्त्व देत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी माझ्यावरती काही थोडेफार आरोप झाले का, कोण म्हणले बाबा माझ्या गाडीची टायर स्टेपनी त्यांची आहे. माझं तर त्यांना चॅलेंज आहे, माझी गाडी कोणत्या चौकात आणून उभी करू, ती टायर स्टेपनी काढून न्या तुमच्या मालकीची असेल तर, हिंमत असेल तर. हा फक्त बोलतात तसं वागून दाखवा. माझं तर ओपन चॅलेंज आहे, हिंमत असेल तर घेऊन जा. आणि ती जर तुम्ही दिली असेल तर त्याची बिलं पण दाखवा. आणि ती जर कोण म्हणले व PDC बँकेचा मला 20,000चा चेक दिलाय, ते आता त्यांनी समोर यावं ना माझ्या, तो कशाचा चेक दिलाय, कशाबद्दल दिलाय, त्यांनी समोर आल्यानंतर मी सांगेल ना कशाचा दिलाय काय. ज्यांनी मला चेक दिलाय त्यांनी माझ्या समोर यावं, मी सांगेल ना त्याला कशाचा चेक दिलाय ते. प्रभाकर भांगर एवढा भिकार नाहीये, लक्षात ठेवा. त्यांना म्हणावं काय, माझ्या घरातली 4 माणसं कामाला आहेत, माझी मिसेस कामाला आहे, माझी पोरं दोन्ही कामाला आहे, माझी सुनबाई कामाला आहे. माझ्या घरामध्ये 3-3.5 लाख रुपये पेमेंटचं जमा होतं.